फायनली म्हणजे घरूनच मला तडा पडला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तिब्बत आणि ब्लॉग्स मध्ये. आज मी जातोय पायी 70 शिंग्याच्या गडावर आणि माझी तयारी पण झालेली, बॅग वगैरे सगळं भरले गेलेलं आहे. आता आपण थोड्या वेळात शैलेशचा फोन आला का मग निघू. आणि मी आजपर्यंत कधीच पायी गेलो नाही 70 शिंगेच्या गडावर आणि फर्स्ट टाइम जातोय. होतं काय काय नाही सगळं आपण बघणार आहे. चला आज आहे 27 तारीख. आम्ही 26 तारखेला निघणार होतो, पण 26 तारखेला आम्ही काही निघलो नाही. आज 27 तारखेला निघतोय. संध्याकाळी 5 वाजता निघणार आहे आम्ही. आता थोड्या वेळा 5:15 वाजून गेले. आता शैलेशचा फोन आता आम्ही निघतोय. चला बॅग वगैरे पण घातली गेलेली. बाय. फायनली शैलेश पण निघून गेलेला आहे. आता फायनली आपण नागाच्या पाठी जाऊन आता निघून गेलेलो आहे. आणि संध्याकाळी ऊन पण आहे म्हणून चष्मे वेस गावाजवळ रथचा कार्यक्रम होता इथं. पण भाऊ आता स्नॅप पहिला स्नॅप काढले पुढे आलो. आम्ही 2-3 किलोमीटर आलो आणि भाऊ म्हणे स्नॅप काढून घेऊ म्हणे. आता हे काय नवीन ते माहिती नाही मला, पण समजा आलाय ते बघू. आता हे बघा रिझल्ट आहे असं आहे. आणि रस्ता दाखवतोय वाटतं. आणि क्लासचे सर पण भेटून गेलेले तिथं. भावाचं 5वं वर्ष आहे आणि माझं पहिलंच वर्ष आहे. आतापर्यंत आपला गावाचा रस्ता चालू आहे म्हणून 2 जण भेटून गेलेले आपल्याला. आपण आता आपल्या गावाजवळच्या पेट्रोल पंपवर येऊन लागलो आहे, कारण इथं थंड पाणी नाही. मस्त ते भरून घेऊ, टेन्शन नाही राहणार मग पुढेपर्यंत. आता जवळच आहे अजून गावाजवळ. आणि इकडं आपली कर्मभूमी, तिथं काम चालू आहे आपलं वालं. म्हणजे मी त्या बाबांना तिथं सांगून दिलंय कामाचं आता 4-5 दिवस. पण आता मी गडावर जातोय म्हणून त्या बाबांना सांगून दिले. दुडे 3 किलोमीटर मला स्नॅपमध्ये घेतलंय, मग याला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. आला 2 किलोमीटर चालून आलेलो आहे. गावबारीला पोहोचून घेतलंय. बघेच भाई धुवा करताय सगळं. फायनली आपल्याला निघून 1 तास कंप्लीट झालेला आहे. आणि शुभम आता जातोय मेडिकलवर. शैलेश एलर्जीच्या गोळ्या घेतोय, सर्दी वगैरेच्या, डोकं दुखण्याच्या गोळ्या घेतोय. धुळ्याच्या दत्त मंदिरला पोहोचून गेलेलो आहे आता. फायनली संध्याकाळचे आता 7 वाजून गेले. आता आम्ही गांधी पुतळ्याला पोहोचून गेलेलो आहे. पुढे डीजे पण आहे, तुम्हाला दाखवतोय. वातावरण 1 नंबर आहे डायरेक्ट. कंधों से कदम मिलते हम चलते तो दुश्मन. पुढे डीजे ना, त्याच्यामध्ये आपण नाचू. फायनली 2 तास कंप्लीट होऊन गेले आणि डीजे मध्ये किती अंतर का आपलं समजलं नाही. म्हणजे सोबत ना किन्नर आहेत, भारी मजा येते. एवढं वय झालंय तरी आजी जात आहेत गडावर पायी. आणि आम्ही अजून नौजवान आहे, तरी मी आता पहिली वेळेत जातोय. किती गर्दी आहे इकडे. मागे जेवायची व्यवस्था तिथं, आम्ही आता जेवायला बसतोय. मस्त खिचडी आणि लोणचं. या जेवायला. झालेले आहेत आणि ट्रॅफिक बघू शकता. पायी जाताना त्याच्याकरता ट्रॅफिक बघू शकतात. खूप लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. तर मला वाटलं होतं की ट्रॅफिक गडवर जाण्यासाठी, पण पुढे रस्त्याचं काम चालू आहे ना म्हणून ही ट्रॅफिक आहे एवढी. तो बघा तो डीजे ना, तो डीजे दिसतो नाही का, तो डीजे पकडण्याचा प्लॅन आहे आपला. म्हणजे डीजे बरोबर चालण्याचा सोपं राहील म्हणून. रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि आम्ही आता रोकडोबाला पोहोचण्यात जे आणि जेव्हाचं जेवण केलेलं आहे तेव्हाच आम्ही चालतोच आहे.
शैलेश पुढे चालतोय, मी इकडे मागे, आणि गाड्या तर खूप म्हणजे ट्रॅफिक जोडीने चालतायत एक कळला धरून. आणि हा दादा बिना चप्पलचा चालतोय. इथून मालेगाव फक्त 38 किलोमीटर आहे. आता फक्त बोलायला 38 आहे, पण चालायला खतरनाक. फायनली आपण पोहोचून गेलोय आपण रोकडे. आता आपण थोडा आराम करू. तेव्हा चालत होतो, आता बसू थोडं. फायनली आता 11:15 वाजण्यातच आहे. आराम पण झालेला आहे आता, तर चला निघू. आता उठायची तर इच्छा नाहीये, पाय पूर्ण दुखतायत. सगळीकडे आराम चालू, इकडे पण चला आपण पुढे बघू. आता पुढे आराम करू, आता निघू आपण. हे बघा किती खतरनाक आहे बघा. फायनली कुठंतरी आलोय आपण आता. भाऊ म्हणे झोपून घे म्हणे, मग आता आतरून पांघरून चालू आहे. फायनली आता 2:06 झालेले आहेत आणि आम्ही आता झोपलेलो आहे. खतरनाक. पाय म्हणजे जोडगे अजून 9 किलोमीटर आहे. पाय मस्त दुखतायत, काय हरकत नाही. आता झोपू. इथून तर डायरेक्ट खालपर्यंत जबरदस्त. आता लोटलेलो आहे म्हणून थोडं बरं आहे. फायनली आता सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि शैलेश आणि मी निघून गेलेलो आहे. उठायची इच्छा तर नव्हती, पाय तर जबरदस्त जाम झालेले आहेत. थांबा तुम्हाला शैलेश कसं चालतं ते दाखवतो. खतरनाक काम आहे. लोक चालत आहेत, पण आम्ही थोडं बसून घेतलंय आता पेट्रोल पंपवर. बघा पेट्रोल पंप आहे आणि इकडे भाऊ बसून गेलेला आहे. थोडा कसं आहे, पाय पण दुखायला लागले म्हणून आम्ही आता थोडं पेट्रोल पंपवर बसून घेतलेलं आहे. सकाळचे 6 पण वाजून गेलेले आहेत आणि काही बोलण्याचं राहिलं तेव्हा बरोबर हे वाजता. चला आता निघण्याची वेळ झालेली आहे. 6 वाजून 2-3 मिनिटं पण झाली आणि थोडं उजेड पण पडलेलं आहे. आणि आता थोडं बसलो होतो म्हणून थोडं बरं वाटतंय. पब्लिक इकडे बसलेली आता. शुभम, क्या आपके पाव में दर्द है? बहुत है. तो फिर मैं क्या करूं? खडस पण चाललेला आहे गडवर. थांबा तुम्हाला मी आता चालणारी गड भावाने प्रांत कॉल साठी बाटल पण उचलून घेतलेली आहे. आणि मी प्रांत काल माझं झालेलं होतं, कारण तिथून उठलो ना मी तेव्हाच करून आलो होतो. आपल्याला एवढा धीर नाही राहत. कशाला पुढे जोड येतोय आता, जोड आणि दात वगैरे पण घसू तिथं. आणि आपल्या मागे डीजे पण येतोय आता. डीजे मध्ये खतरनाक गर्दी, मस्त डीजे चाललाय. आता सकाळचे 7 वाजून गेलेले. आपल्या बॅग वगैरे तर ठेवल्या जोडग्याजवळ. आता थोडं ब्रश वगैरे करून घेऊ. मॅचिंग आहे, म्हणजे ब्रश पण सेम कलरचा आहे आणि ट्यूब पण सेम. फायनली आपले जादू टी ब्लॉकचे ओनर पण करण्यासाठी तो होते ना, ते पण थोडे मागेच होते. आणि पाय मुडलेलं पण आलेलं आहे. पाय मुडलेलं पाय म्हणून गेलं तरी पण आलेलं आहे. आपण आता इकडनं निघून गेलेलो आहे. आता चला पुढे बघू नाश्ता पाणी काही असेल तर. आणि बाबाला नाश्ता करतोय शुभम आता नाश्ता घेतोय. तिकडे पेटीस वगैरे वडापाव पण सगळं 20 रुपयाचं होतं म्हणून पोहे घेऊन घेतलं. कसं आहे, जे जास्त भेटतं ते घ्यायचं. गावाचं नाव काय बघा, जडकू. काय नाव राहतील सांगता येत नाही. जडकू. गाडीवर ना खतरनाक डायलॉग लिहिलेला आहे तो, तुम्हाला मी दाखवतो आता. आमच्या पुढे किती पब्लिक आहे तुम्हाला दाखवतो मी आता. आणि मालेगाव 23 किलोमीटर बाकी इथून. सकाळपासून जेव्हा उठलोय तेव्हापासून चालतोय. तर एक पण ठिकाणी आम्ही थांबलो नाही. आता बसून घेतलं इथं किनारी. निघू आता थोडा आराम करून. पायांची तर मोय झालेली, तुम्हाला दाखवतो मी काय. म्हणजे घरूनच मला तडा पडलेला होता. हा तर एक पायाचा आहे, दुसरा पायाचा. आता आम्ही बसलेलो आहे ना, आता पालखी पण जाते इकडची. बसून उठलो का चालायची खूप जीवर येते आता.
मालेगाव आता थोडं राहिलेलं आहे. आणि माझ्यासोबत एक किस्सा झाला. बॅग डीजे मध्ये ठेवून दिली होती. तिथं डीजे नव्हता का तो, त्याला हात लावून लावून चालत होतो. त्या डीजे मध्ये बॅग ठेवून दिली आणि तो डीजे आहे पाच चालला गेला. त्याच्या मागे पडत 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 पडलो. थोडा डीजे स्लो झाला तेव्हा ती बॅग भेटली. आणि मग इकडं इकडं येऊन लागलो होतो. इकडं येऊन आलो आणि इतकं पळून पळून पण मी इथं पोहोचलो आणि फक्त 2 मिनिटांमध्ये इथं येऊन लागला होता. म्हणजे माझा एवढं पडले काहीच कामाचं नाही. म्हणजे हा बघा कोणाची आठवण येते काय माहिती. चला आता निघू. चला निघू आता. आपल्याला मालेगाव पास करून पुढे 2-3 किलोमीटर एक ठिकाणी म्हणे तिथं मोबाईल चार्जिंगचा पण स्पॉट आहे. तिथं आपण पायांची हालत बघू शकता तुम्ही आता कशी झाली. थोडी भूक लागून गेली. आता जेवण करून गेलो. तिथून आपण बसलो होतो ना, तिथून डायरेक्ट इथपर्यंत पाणी सुद्धा नव्हतं. खूप हाल झाले. आणि आम्ही तिथून बाटली पण भरली नाही. असं वाटलं की पुढे पाणी भेटेल पण पाणी नाही होतं. आता अजून थोडं मालेगावचं अजून थोडं जवळ आलो आहे आणि तिथं नाश्ता करतोय आता. चला आता पुढे जाऊ. शैलेशचं काही कातूर नाही आहे. लाईन बघा लाईन. फायनली नाश्ता करून घेतला मी आणि आता इथं आराम करतो. मस्त वाटतंय थोडं खाली लोटून. चालून चालून सगळं मुळे झाली. एकदम शांतता वाटते पायांना. 11 वाजले ना मग ऊन बी खतरनाक पडलेलं आहे. आता आराम करू मग जाऊ. आता झोपून थोडा आराम करून घेऊ. जेव्हा जाग येईल तेव्हा जाऊ. आता 4 वाजता 3 वाजता जेव्हा जाग येईल तेव्हा. आता मी पण झोपून घेतो. 12:30 वाजले. 12:30 वाजले आणि इकडे बघा काय चालू आहे. त्या उन्हात डान्स चालू आहे तिकडं. आम्ही झोपतो अजून. दोपहर 1:30 बजे. झोपण्याचा कार्यक्रम ऑन आहे. इकडं पण सगळे अजून झोपले. शुभम पाण्याची बॉटल घ्यायला जातच नव्हता पण त्याला बैल पाठवलं तिकडे बॉटल घ्यायला. गेलेला आहे आता. खूप राव नाही केला तेव्हा जाग गेला तो. थांबा तुम्हाला दाखवतो. तो बघा त्या झाडींमध्ये तो आला बघा. आला घेऊन. बरं झालं. पाय दुखतायत म्हणून. फायनली आता 3:15 वाजून गेलेले आणि 3:15च्या ऊनमध्ये आम्ही कडक ऊनमध्ये निघून गेलेलो आहे. शैलेश पण आणि मी पण. कारण आणि विषय असा होता की तिथं बसून बसून टाइम कटत नव्हता. त्याच्याकरता म्हटलं चालतच राहू आता. आणि निळा टी-शर्ट वाला गोलू आहे आणि आता शैलेश आहे. आणि शैलेशने त्याची बॅग त्याच्यावर देऊन दिली कारण त्याचे कपडे थोडे खराब झाले ना. तिथं झोपलो होतो ना आम्ही. सगळ्यांनी भगवा रुमाल घातलेला. थोडा रसना वगैरे पण पिऊन घेऊ इकडे. एकदम चिल्ले. एक नंबर काम झालं. शैलेश मस्त थंड थंड पाणी. नंबर काम झालं. मस्त आहे थंड गाय. माझी बॅग शैलेशने कसं काय धरून घेतली काय माहिती. थांबा तुम्हाला चालता. शैलेशने माझी बॅग धरलेली आणि गोलूने शैलेशची बॅग धरलेली. ही तुम्हाला मागे मालेगावची उतरती त्यापासून मला सांगत होता की मालेगावची उतरती आता येण्यातच आणि ती 4 वाजता आली. आता यांचं काय झालं काय माहिती. पाय दुखतायत वाटतं. आणि मागून बघा किती पब्लिक येते. फायनली आता मालेगावच्या सगळ्यात सस्ती एक वस्तू दाखवतो तुम्हाला मी आता. हे बघा तुम्हाला ते चष्मे दिसत आहेत का. एक चष्मा 20ला भेटतोय. म्हणून एवढी गर्दी पडली तिथं. पण आता मालेगाव पास कर बिया घेऊन घेऊ. मालेगाव पास करतोय. पब्लिक बघा. पेट्रोल पंपवर झोपलेलो आहे थोडं. आणि पब्लिक तर चालतच आहे अजून पण. खाली खतरनाक गरम आहे. देवीचा रथ चाललाय. अंगेरीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एक
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। एक वजीर मनी पतंग उड़ उड़ी करे, कसा बोलू मी यारी की बात ले, कसा बोलू मी यारी की बात ले, नजर लगनी आपण तिकडनं निघून गेलेलो आहे आणि इकडे मस्त बँड मध्ये जातोय आपण खतरनाक। सप्तशृंगी माता की गोरगे बोला, सप्तशृंगी माता की। छत्रपती शिवाजी महाराज टायमिंग समजलाच नाही इथपर्यंत, म्हणजे आम्ही बँड मध्ये होतो ना त्या वाजण्यामध्ये, त्याच्यामध्ये समजलाच नाही टायमिंग। आता छत्रपती शिवाजी महाराजांचं क्रॉसिंग म्हणजे स्मारक क्रॉसिंग करतो आम्ही, छत्रपती शिवतीर्थ। पोलीस पण कॉपरेट करताय सगळं। इकडे चहा बिस्किटचा कार्यक्रम ठेवला, त्याच्याकरता इकडनं जा म्हणे पोलीस सांगत होते। इकडं चहा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे आणि इकडं आम्ही चहा देण्याचा पण कार्यक्रम चालू आहे तिकडे। वा बिस्कुट ही अभ्यासिका आहे, गोलूकडे पण येऊन लागलाय शैलेशने माझ्या धरलेली, आणि शैली जास्त जड आहे त्याच्याकरता। थोड्या वेळ मी पकडून घेईल मग तो पकडेल। पायांची कंडिशन कशी झालेली, तो कसा लंगड्यात चालतोय मी, आणि हा बघा हा पण लंगडत चालतोय। बिचाराचे पाय पूर्ण हे झालेले आहेत पण तरी चालतोय। आमचा स्पीड बघा किती स्लो झालेला आहे, हे पण स्लो आहे त्यांच्यापेक्षा तर जास्त स्लो मी जे। 7 वाजून संध्याकाळचे 7 वाजून तरी आमचं अजून मालेगाव पूर्ण कव्हर नाही झालेलं आहे। च्या वेळेस कसे हाल होतात ते तुम्हाला दाखवतो आता आम्हाला 2 मिनिटात। खतरनाक काम आहे। पाय दुखतात म्हणून मलम लावतोय। फायनली आता मालेगाव संपलेलं आहे आणि त्याच्याकरता खुशीमध्ये नाचत होतो आम्ही ना। प्रांत कॉल लागलेली म्हणून थांबून गेलो मी, नाही तर मी पुढे डीजे बरोबर जात होतो, मस्त बसलेलो आहे मी अजून, नाही तर पुढे चालला गेलो असतो पण आता त्यांना लागून गेली, काय त्यांना लागून गेली। पडत जाते गडावर, पब्लिक पडत जाते। डान्स पण चालू आहे। फायनली दोन्ही मॉडेल आलेले, आता निघू आपण। पॉवर बँकवर मोबाईल चार्ज झाला कसा बोलतो। काही डीजेच्या मागे येते आम्ही इथपर्यंत येऊन लागलो। इथं झोपायची व्यवस्था वगैरे आहे आणि मोबाईल पण चार्जिंग करून घेऊ आणि इथंच आपण आज आराम करणार आहे। इकडे बसायला आहे शुभम, तिकडे गेला आहे चार्जिंगचं बघायला। फायनली सगळे इथं आराम करतायत आणि शैलेश तिकडे त्याचं चार्जर तिकडे लावलाय म्हणून तिकडे झोपला होता म्हणून बघा। हा बघा तिकडे लावलाय त्याचं चार्जर आणि आम्ही इकडे झोपतोय। रात्री इथं आराम करून घेतला। आता 11:30 वाजून गेलेले आहेत, तर आम्ही निघतोय आता। बघू आता जिथपर्यंत चाललं जाईल तिथपर्यंत चालू। दाभाडीला पोहोचून गेलेलो आहे। थोडं आराम करून चालण्यात थोडी मजा येते। बाकी पब्लिक इकडं आराम करते अजून दाभाडीमध्ये। दाभाडी पास करून 1-2 किलोमीटर आलो पुढं, थोडं आता रेस्ट करू। झाडाला किती खतरनाक लाइटिंग लावलेली,
इकडनं इकडं झोपलेले आहेत. रात्री 2:45चा डान्स. 2:15 होऊन गेलेत. आता झोपायची व्यवस्था करावी लागेल. आणि आता आपण इथं झोपण्याचा कार्यक्रम करणार आहे मस्त. सकाळमध्ये उठून मस्त थंडी वाजते म्हणून इकडे आता दोन्ही शेकायला जातो. आग लावली मस्त मस्त शेकून बिकून निघून. काय रे चला सगळेजण आता उठून निघतायत तर आपण पण निघू. बोललो अण्णा चांगली थंडी वाजते. कसं आहे उन्हामध्ये चालण्यापेक्षा थंडीत चाललेलं बरं. बघा सकाळमध्ये पब्लिक मस्त जाते पडत पडत. पाणी चालू आहे म्हणून इकडं भरून घेऊ आपण शेतातून. कसं आहे पुढे पाणी भेटलं नाही भेटलं मग भरून घ्यायचं. पब्लिक जो डीजे दिसतोय ना तो पकडायचा आपल्याला. फायनली पकडला. फायनली पकडला. आता लखमापूर मध्ये थांबलोय. लखमापूर मध्ये ना डीजे मागे पडत पडत येऊन लागलो इकडे पुढे पर्यंत. आता शैलेश आणि गोलू तिकडे मागे. आता बघू आपण किती वेळ मध्ये येतात ते बघू आपण. आणि आता 8:21 झालेले. आता ते किती टाइम मध्ये येतात ते बघू. आणि इथं राम मंदिर आहे ना, इथं हे राम मंदिर आहे. इथं मी बसलेलो आहे खाली. आता त्यापेक्षा खूप पाच चालतात. तेव्हा 8:21 झाले होते आणि आता 8:23 झाली. इतक्यात ते येऊन पण लागले बघा शैलेश आणि ते. हे बघा फक्त 3 मिनिटात पकडून घेतलं त्यांनी मला. इतकं पुढे येऊन म्हणजे 8:45 पर्यंत बसून गेले असतील आम्ही. खतरनाक पाय चपला काढून बसलोय. आमच्या जाईल त्याची जास्त. पाय सुजून गेले गोलू दादाचे. लंगडत चालतायत. पाणी भरायला गेलो. वाट शैलेश आणि गोल्या चालला गेला पुढे. आता जातोय त्यांना शोधत. तो बघा तो डीजे दिसतोय ना पुढे त्याच्या जवळ असतील ते असं वाटतंय मला. फायनली सापडून गेले. हे बघा त्या दुकानावर उभे आहेत काहीतरी घेत असतील. बरं बामणगाव बारीवाली ट्रॅफिक बामणगाव. आपण आता आमराईमध्ये चालतोय. आणि बघा आमराईमध्ये कैऱ्या ही मी काय तोडली नाहीये. एकाने वरती दगड मारला आणि तो माझ्या हाताला बसून गेला बघा इथं. त्याला काय जास्त बोललो नाही मी. काय लागत आता त्याच्याकडून ही कैरी पण घेऊन घेतली. मग त्या बदल्यामध्ये थोडी झाड. इट इज कॉल्ड ॲज आमराई. कैरी खाऊन पास करू आज. भंडारा फायनली नदीत पोहोचलोय. 1 वाजून गेले नदीत पोहोचण्यासाठी. कारण आम्ही खूप थांबत आलोय अमराईमधून. आणि इकडं बघा ही नदी. हे बघा इकडं पूर्ण नदी. केव्हा पोहोचतो आपण गणपती मंदिरला आराम करायचा आहे म्हणे. ते एन्जॉयमेंट चालू आहे कारण रस्ता कळत नाही लवकर. विषय कसा आहे माहिती का, हा रस्ता लवकर कटत नाही म्हणून कोणी काही मनोरंजनासाठी काही कर. नजारा काय
आता 1:45 वाजले मी आरामासाठी अरे लाडले गो 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 गो. फायनली सकाळपासून चालून गणपती मंदिर पोहोचलो. इथं पोहोचायचं होतं. आता सगळेजण इथं आराम करतायत बघा. आता आंघोळ करायला जातोय आम्ही नदीमध्ये. आराम खूप झालेला आहे. आता शैलेश आणि मी जातोय. गोल्याचं अंग धुवून घेतलेलं त्याने. आता आम्ही निघतोय नदीमध्ये. चला तुम्ही ही बघा ही नदी वगैरे पण आपण इकडं करून घेतली. आंघोळ वगैरे झाली आपल्याला. चला आता तिकडे निघू. आणि ज्यांना स्विमिंग करता येते त्यांची मजा बघा कशी तुम्हाला. ज्यांना स्विमिंग येते त्यांनी मस्त मध्ये जाता येते. मस्त स्विमिंग करून चप्पल वगैरे पण धुवून टाकलेत. कसं आहे पूर्ण संध्याकाळी 5:15 वाजून गेले. आता निघू. फायनली गड आता फक्त 43 किंवा 44 किलोमीटर बाकी आहे. आता थोडा आरामाला बसलोय. पाय मागे डिझेल ट्रॅफिक आहे सर्व डिझेलची. आणि हे बघा कसं बसलोय. खतरनाक गर्दी डायरेक्ट. आणि इकडे चहा लवरला चहा प्यायची. म्हणून आता चहा पिऊ. त्याला उसाची आईस्क्रीम बघतोय. म्हणजे उसाची पण आईस्क्रीम असते. फायनली आता एक किस्सा झाला की शैलेशने त्यांना वाटत होतं की मी मागे चालतोय. पण मी त्यांच्या पुढे. कसं झालं की मी एकदम हळूहळू चालत होतो. मग त्यांना असं वाटलं की मी मागे जे. आणि ते रसवंती करत होते. ती रसवंती पण कुठं आहे ते मला तर माहिती नव्हतं. पण मी त्यांना सांगत होतो की इथं भंडारा लागलेला आहे इथं आहे मी. ते म्हणे तू आमच्या तरी पण ते सांगत होते की तू आमच्या मागे जे. म्हणतो चला भाऊ मागे जे. पण आता माहिती पडलं की ते माझ्याच मागे आहेत. म्हणजे मी आता 12 वाजून गेले रातची. आणि मी आता कडवणमध्ये म्हणजे कडवण रस्त्याला चालतोय. पण मला आता माहिती नाही की कडवण पास होणार आहे झालं आहे का नाही झालं. बघू आता पुढे. तर चला जोपर्यंत आता पाय साथ देतील ना तोपर्यंत चालेल. आणि रात्रीच्या 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन पण झालेलं आहे. आणि यावरती आपला भगवा आता पोहून झालेलं आहे. आणि मी आता झोपतो इकडं. कडवणची उतरती ना तिथं झोपतोय मी. ते पण कडवणच्या मागे झोपलेले. चला भेटू आता सकाळी. आता वाजले सकाळचे 6:45. आणि मी 4 वाजता उठून गेलो होतो. आणि शैलेशने ते 6 वाजता उठली. तेव्हा रात्री मी व्हिडिओ घेतला नाही कारण खूप अंधार होता. आणि मी चालण्यामागे होतो. आता माझ्यापासून नांदुरी 8 किंवा 9 किलोमीटर असेल. आणि ते आहेत आता कडवण ते आता पास करतायत. म्हणजे मी जिथे झोपलो ते पण त्यांनी पास केलं नाही. आपण शिवतीर्थ नाही होतं का ते शिवतीर्थाजवळ थोडा वेळ पहिले होते. म्हणजे 15-20 मिनिटा पहिले तिथं होते ते. आता बघू आता ते कधी भेटतात काय भेटतात. आणि मी आता कंटिन्यू चालतो जे. मग तुम्हाला इकडचा नसेल ते मला काही माहिती नाही. कारण फायनली मी बघा शॉर्टकट रस्ता आहे एक बल्ल्यांमधून. तिथं चालतोय मी आता. माहिती नव्हतं पण लोक जात होते. मग आपण पण चाललं जायचं. शुभमने ते अजून मागे थोडे. मग तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो मी आता. खतरनाक व्ह्यू. इकडचा फेर आहे ना एक घाट येतो तो टाळण्यासाठी इकडून आलो. 3 किलोमीटर नांदुरी फक्त. चला आता जाऊ पुढे. पब्लिक फायनली पोहोचलो. सप्तशृंगी गड. आता शैलेश ते येत आहेत तोपर्यंत थांबायला लावलं त्यांनी. बघेल मी थोडा आराम करून घेतो.
मग बघेल निघायचं. फायनली इकडनं वरती चढायचंय, तिकडे जातोय आपण आता. त्याचा फोन आला होता की म्हणे थांब म्हणे, वरती चढू नको म्हणे, नाही तर मी इकडनं. फायनली 1:30 आले. फायनली 1:30 आले. आता निघू आपण 4-4:30 आणि इकडे चालू आहे. पेट्रोल पंपवर झोपलो होतो तिकडं, पण नाही यांना म्हणे तिकडं नका झोपा म्हणे, गाड्या वगैरे आहेत, आता मस्त सावलीमध्ये जाऊ म्हणे. इकडं आलोय आता आणि गड वगैरे तिकडे. संध्याकाळी 4 वाजता जाऊ म्हणे आपण गडाकडे, कारण आता ऊन पण आहे म्हणे आणि ते पण 1:30 वाजता आले. त्याच्याकरता म्हटलं चला थोडा आराम करूनच घेऊ. मी तर 10 वाजेचा झोपलेलो जे, पण त्यांचा पण आराम झालेला नाही. मग ते पण आता आराम करतील, मग आपण निघू. मग बघू आपण किती वाजता दर्शन होतं काय होतं. चला आता इथं आम्ही झोपलेलो, म्हणजे इथं बसलेलो आता. आणि बघा नजारा किती खतरनाक आहे, म्हणजे सगळे पहाड. शैलेश त्या झाडाखाली बसला तिथं आणि मी इकडं या झाडाखाली. आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि आम्ही आता निघतोय गडवर जाण्यासाठी. चला बघूया कसा असतो एक्सपिरियन्स. मागे नजारा आता एकदम गजब आहे. पाणी भरून घेऊ, कारण वरती पाणी भेटत नाही. वरती माग भेटेल जास्त पाणी, 30 किंवा 40 रुपयाची बॉटल भेटेल. त्याच्याकरता इथं बॉटल. पब्लिक संध्याकाळी गर्दी कमी म्हणून जास्त पब्लिक. फायनली आता पहिली पायरी येते, तुम्हाला दाखवतो आता. पहिली पायरी आणि गर्दी जास्तच, काय टेन्शन नाही. इथं पहिली पायरी, पहिली पायरी, पहिली पायरी. चला स्टार्टिंग झालेली आपली आता. थकून गेलो इतक्यात. खतरनाक व्यू, खतरनाक वाली चढ़ती उतरती उतरती. इकडं नदी आणि इकडं वरून तिकडच्या त्या बल्ल्याचा मागून चालत चालत इथपर्यंत येऊन लागली. तू काय काम नाही, गाडी टेकीन चालला ना नजारा. फायनली गडावर वरती आलो. आता थोड्या वेळात चढू आपण. इकडे तर येऊन लागलोय गडाकडे, हे बघा. आणि आता आंघोळ करायच्या कुंडाकडे जातोय मी. त्यानंतर मग आपण जाऊ वरती तिकडं देवीच्या दर्शनाला. चला पहिले आंघोळ वगैरे करून घेतो मी आता. आणि ही सगळी पब्लिक जाते आंघोळ करण्यासाठी. फायनली आंघोळ करण्याच्या कुंड्याजवळ आलेलो बघा. चला मी पण आता करून घेतो आंघोळ. आणि शैलेश ते कुठे आहेत ते काय मला माहिती नाही, आता शोधावे लागेल त्यांना. माझी आंघोळ वगैरे करून तयारी पण झालेली आहे आणि बाकी लोक अजून आंघोळ करतायत. आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे शैलेश ते कुठं म्हणजे दुसरीकडे चालले गेले आणि मी इकडे, म्हणजे ते पहिले येऊन लागले होते म्हणून ते कुठे आहेत काय माहिती. आणि इथं रेंज पण नसते म्हणून समजेल आता ते भेटतात का नाही भेटतात, का मी दर्शन करून घरी झाला जातो, का ते थांबतील का नाही थांबतील समजेल आता. चला निघू आपण मग तिकडे. आता मेसेज पण काही करता येणार नाही काही नाही तुम्हाला, फक्त मी इकडचं दाखवतो की इकडे आंघोळ करतायत. आणि इकडे बघा खूप लोकांची आंघोळ झालेली आहे आता. आणि इकडे वॉशरूम आहेत. फायनली ते तर काही सापडले नाही, पण मी आता जातोय दर्शन करण्यासाठी. बघतो आता जर सापडले तर ठीक आहे, नाही तर मग दर्शन तरी करून घेईल. बघतो आता त्यांनी दर्शन केलंय का नाही ते पण माहिती नाही, कारण रेंजच नाही तर. आता इकडे सामान वगैरे घेऊन घेतो दर्शनासाठी पूजेचा. आणि मग बॅग वगैरे पण तिकडेच ठेवून देईल. मग जाऊ आपण मंदिराकडे.
बोलता टाइम नंतर ते सापडून गेले, कारण त्यांना वाटत होतं मी पुढे आहे आणि मला वाटत होतं की ते पुढे. चाललोय आता दर्शनाला चाललोय आता. गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी. बघू आता किती वेळ मध्ये नंबर लागतो, काय लागतो ते सापडून गेले. तुम्हाला त्यांचा किस्सा नंतर ध्यानात. गर्दी गर्दी. ही एक लाईन पान करून मी लाईन मध्ये आलोय आता. गर्दी तुम्ही बघू शकता, खतरनाक गर्दी. लाईन पूर्ण काय झालेली. आपला नंबर आहे. बघा आमची लाईन सुटली आता, आमची लाईन सुटली आता. करतोय खतरनाक. खतरनाक मजा आहे ते, पण गोल्याच्या पायावर पाय ठेवून दिला. जबरदस्त जबरदस्त. आता आपण पहिली लाईन पार केली, दुसरी लाईन पार केली, आता तिसरी लाईन मध्ये. तिसरी लाईन मध्ये, चौथी लाईन मध्ये आलोय आपण. ही बघा चौथी लाईन. खतरनाक काम आहे, जबरदस्त चलता है. सप्तशृंगी माता की बोलो, सप्तशृंगी माता की. फायनली पायरींवरती येऊन लागलेलं तुम्हाला घरी दाखवतो. आतापर्यंत आपण 175 पायऱ्या चढून गेलो. 358. दर्शन वगैरे झाले, आता आम्ही डायरेक्ट. खतरनाक. फायनली दर्शन करून खाली उतरून गेलोय, आता निघतोय आम्ही. आणि बॅगा वगैरे तिथे जमा केल्या होत्या, तिथं घेतोय आणि प्रसाद वगैरे घेऊन निघतो आता. फायनली बघा मंदिर तिकडे मागे आणि आम्ही आता निघतोय घराकडे. म्हणजे बस स्टँडवर जातोय, इथं जवळच बस स्टँड आहे, तिथं जातो, बस मध्ये बसून निघू. मंदिरला बाय बाय करण्याचा टाइम आलेला आहे बघा, ते मागे मंदिर. फायनली आता जातोय, पण खूप मिस करणार, कारण दिवस गेल्यानंतर त्यांची आठवण येते. 11:15 वाजून गेले आणि आम्ही आता घरी जाण्याच्या, म्हणजे आता घरी जाणार आहे. त्याच्या पहिले आता जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं. तर आता इकडं सोयाबीन चिल्ली वगैरे केलेली आहे आणि भाऊचं फक्त चहावर गंमत. हा बघा कशी वाट बघतोय, सोयाबीन चिल्लीची वाट. बघूया बस भेटते का नाही. आणि पाय तर डायरेक्ट जबरदस्त दुखतात आता. तिकडनं चालू ना तेव्हा तर नाही दुखत होते, पण आता जबरदस्त दुखतायत. ते बस बघतायत तिकडं, विचारतायत ते बस. बस स्टँड एकदम जवळच आहे, पण तरी चालायला आज तकलीफ होते. म्हणजे आम्ही तिकडनं आलो तेव्हा काही नाही, पण आज जबरदस्त काम झालेलं आहे. हाय का नाही काय माहिती. लाईन मध्ये लागलेलं आहे आता, नंबर लागून गेलेला आहे. त्याला बसू आता. फायनली आपली गाडी निघालेली आता. बाय बाय वणीगड आणि मिस यू. जर थोडं उजेड राहिलं ना, मी तुम्हाला दाखवत होतो घाट तिकडनं आपली गाडी पास होणार ना, तिकडनं कसं आहे काय असं. आणि मिस तर मी करणार आहे सप्तशृंगीचा गड, कारण ते 3 दिवसचे एक्सपिरियन्स आणि आम्ही तिथं मंदिरात गर्दीमध्ये थांबलेलो, ते खतरनाक एक्सपिरियन्स, म्हणजे एकदम भारी एक्सपिरियन्स होता. चला मी तुम्हाला रात्र आहे ना म्हणून एवढं काही खास दिसणार नाही. लई खतरनाक आहे. जेव्हा मी इकडनं चालता चालता 1 किलोमीटर, चालता 2-2.5 किलोमीटर होतं, पण इकडनं 10 किलोमीटर आहे गाडी जाण्यासाठी. हे बघा खतरनाक आहे. त्या आता
ही दुसरी गाडी पास करण्यासाठी आपली गाडी उभी आहे आता. हे जे लाईट तुम्ही बघताय ना, हे पहिल्या नद्यांसाठी लावलेले आहे. तुम्हाला दाखवतो मी आपण कुठून चाललो. बसमध्ये बसलोय तरी फायनली गाडी खाली उतरून गेली. लाईट पण बंद झालेले, रात्रीचे 1 वाजून गेलेले. तर चला आजचा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग नाही, सप्तशृंगी गडाचा ब्लॉग तिथं सेंड करू. भेटू. आणि खूप यादगार सफर होता माझा. त्यात पाय पण दुखले, सगळं काही झालं, पण मजा पण खूप आली. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू. फायनली नगावमध्ये एंट्री झाली.